नमस्कार धुळेकर. आज आपण आलो आहे वडखिरी रोडच्या कचरा डेपोवर. तर समोर तुम्ही बघू शकता इथे कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. एकीकडे महानगरपालिका असूनही या ठिकाणी कचराचे जे ढीग लागले आहेत, शहरातला जे घंटागाडीचं जे प्रमाण आहे ते इरेग्युलर असल्यामुळे जो कचरा साठतो तो हा कचरा या ठिकाणी आणला जातो. पण हा कचरा आणल्यावर तुम्ही बघू शकता की या कचरा कुठल्याही प्रकारचं याच्यावर नियोजन नाही आहे किंवा याच्यावर कुठल्याही याचं कचऱ्यापासून खत निर्मिती नाही आहे. एकीकडे महापालिका कोट्यवधी रुपये खर्च करून सांगते की यावर आम्ही खत निर्मिती करून ते खत शेतकऱ्यांना पुरवलं जातं, पण या ठिकाणी आपण बघू शकतो की ते कुठल्या प्रकारचा प्लांट नाही आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी कचरा गोळा झाल्यावर या कचऱ्याला कोण आग लावतं आहे ही विचारणा केली असता पालिकेचे अधिकारी त्यावर सांगता आम्हाला माहीत नाही आहे. तर अशा प्रकारे हा कचरा आग लावून या कचऱ्यामुळे जे विषारी वायू जे निर्माण होत आहेत, तर ह्या विषारी वायूमुळे या सर्व परिसरात रात्रीच्या वेळेस खूप प्रकारे श्वसनाचे आजार निर्माण होतात. त्याचप्रमाणे या कचऱ्यासोबत जे काही घरातलं जे नाशवंत पदार्थ, त्याचप्रमाणे मांस, तर हे सगळं खाऊन या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचाही खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. तर या ठिकाणी तुम्ही रात्री आलात तर या ठिकाणून जाताना हे मोकाट कुत्रे अक्षरशः चावा घेऊन लचके तोडतायत सर्वसामान्य माणसाचे. तर यासारखे जे प्रश्न आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये या प्रश्नांचा नक्कीच विचार व्हावा आणि महापालिकेला आम्ही नम्र विनंती करतो एक धुळेकर नागरिक म्हणून की या प्रश्नाचा लवकरात लवकर त्यांनी निपटारा लावून धुळेकरांचं आरोग्य वाचवावं ही नम्र विनंती करतो. सद्यस्थितीत वडखिरी डेपो जो आपला आहे, हायवेच्या अलीकडे आपलं बायोमायनिंगचं काम चालू आहे. लिगसी वेस्ट जे आहे त्याचं दररोजच्या दररोज प्रोसेसिंग चालू आहे. आपलं बायोमायनिंग चालू आहे. त्यानंतरनं जो पलीकडं आपला मेन कचरा डेपो आहे तिथेही आपलं प्रोसेसिंगची पूर्ण यंत्रणा बसलेली आहे. परंतु ती यंत्रणा चालवण्यासाठी आपल्याला जास्त KVAचा DP ट्रान्सफॉर्मर लागत असल्यामुळे त्याची निविदा होऊन वर्क ऑर्डर झालेली आहे. लवकरच ती DP इरेक्शन झाली की त्यानंतरनं आपलं जो कचरा दररोजचा गोळा होतो तो कचरा हा प्रोसेसिंग होऊन सेपरेट होऊन जो तो जिकडे तिकडे त्याची विल्हेवाट लावली जाणार आहे. तसेच जे कोण समाज विघातक घटक आहेत की जे कचरा डेपोला जाऊन आगी वगैरे लावतात त्याच्या अगेन्स्ट आम्ही पोलीस स्टेशनला FIR पण दाखल केलेली आहे. तपासानंतर जो कोणी दोषी आढळेल त्याच्यावर महापालिकेमार्फत योग्य ती कारवाई करण्यात येईल. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. मुंबई, पुणे, नागपूर, मराठवाडा असो का विदर्भ, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा, सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका. फक्त देशोन्नती न्यूजवर.